नमस्कार. तेथ व्यासादिकांची या मती, म्हणजे व्यास आदिक म्हणजे व्यास आणि व्यासांसारखे आजवरती होऊन गेलेले अनेक थोर पुरुष ज्यांचा उल्लेख माऊली करतायत. तेथ व्यासादिकांची या मती, ज्याला इंग्रजीमध्ये आपण पर्सॉनिफिकेशन म्हणतो. इट्स अ ब्युटिफुल पर्सॉनिफिकेशन ऑफ नॉलेज. आपण बरेच वेळेला स्वामी समर्थांचं चित्र बघतो कॅलेंडरवरती, की त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी एक देव दाखवतात, खांद्यामध्ये एक देव, उजव्या खांद्यात एक, डाव्या खांद्यात एक, छातीमध्ये एक, पोटावरती एक, उजव्या मांडी, डावी मांडी, असं संपूर्ण विश्वपुरुष स्वामींच्या शरीरावरती रेखाटलेलं असतं. तशी कल्पना करा, ज्ञानियांची मांदियाळी नेमकी आहे काय? व्यासादिकांची यमती. आपल्याला माहिती असलेले ज्ञानेश्वर, त्यांचे परंपरेतले समजा निवृत्तीनाथ, गहिनीनाथ, अगदी अलीकडच्या काळातले स्वामी स्वरूपानंद, त्यानंतर त्यांचे कोण असतील पुढे, जे कृष्णमूर्ती, अशी अनेक माणसं आजवर संत मंडळी पुन्हा पुन्हा अवतार घेत आले आहेत आणि पुन्हा पुन्हा जगाच्या कल्याणासाठी. हे संपूर्ण विश्व म्हणजे नेमकं आहे काय? ह्या विश्वामध्ये आपलं स्थान काय आहे? नेमके आपण कोण आहोत? आपला जन्म कशासाठी झालाय? आणि आपणच या विश्वाचे निर्माते कसे आहोत हे सांगण्यासाठी संभवामी युगे युगे हे कृष्णानं दिलेलं वचन अनेक संतांच्या रूपानं भगवान श्रीकृष्ण पाळत आलाय. तुमच्या शरीरावरती एखादी मुंगी चावली तर फार तर एकदा असं बघता, त्याला खाजवता आणि सोडून देता. काय फरक पडतोय? एवढ्या मोठ्या शरीरामध्ये एक मुंगी चावली. अशी ह्या विश्वाची परिस्थिती आहे. आणि ह्या विश्वाच्या परिस्थितीमध्ये असे व्यासादिकांसारखे अनेक होऊन गेले. ते फक्त लटकतायत एका मेखलेमध्ये, त्या गणेशाच्या. म्हणजे तो गणेश किती मोठा आहे? 10,000 एकर जमीन. त्या 10,000 एकर जमिनीमध्ये कधीतरी 4 बुडबुडे आले आणि गेले. आता कधीतरी 4 बुडबुडे आले आणि गेले ह्या गोष्टीला 10,000 ही डायमेन्शनच्या समोर काहीच फरक नाही पडत. काळ ही संकल्पना एवढी सापेक्ष आहे की तुम्ही कल्पना करून बघा, तुमच्या आयुष्यामध्ये एक झुरळाची फॅमिली घरात राहायला आली. झुरळाला मुलं झाली, नातवंड झाली, पतवंड झाली, खापर पतवंड झाली, खापर 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 पतवंड झाली. आणि त्यातल्या एकाला जातीस्मरण झालं आणि आठवलं की 100 पिढ्यापूर्वीचा मीच आहे. आणि तो बघेल, ओय शपथ, 100 पिढ्या झाल्या माझ्या, पण हा घरातला मनुष्य का राक्षस वगैरे आहे का? हा आहे तसाच आहे. झुरळाचं आयुष्याचं किती छोटं आहे, त्याच्याकरता लाईफ स्पॅन खूप छोटा आहे. त्याच्या 100 पिढ्या झाल्या तरी आपण आहे तसेच दिसतोय. फार तर 2-4 केस पांढऱ्या झालेले दिसतील त्या 100व्या पिढीला. म्हणजे झुरळाकरता तो काळ खूप मोठा झाला तरी तुमच्यासाठी काय फार मोठी घटना नाही आहे. तसं ह्या विश्वामध्ये हे सगळं काय आहे? का सांगतोय? की तुमच्या मनात येईल की मी आत्ता नुसतं म्हटलं की दीपिका पादुकोणशी माझं लग्न झालं तर 10,000 वर्षांनी होईल. हो, होणार.
मोठ्या विश्वाच्या गणितामध्ये 10,000 वर्ष म्हणजे 10 दिवस पण नाही येतो. 10 दिवसांनी लग्न लागलं तुमचं दीपिकाशी. परमेश्वराच्या गणिताप्रमाणे 10 दिवसात तुझी इच्छा फलीभूत, तथास्तु. अशा तऱ्हेचे अखंड निर्मितीचे आकार, निर्मिती आपलं मणिपूर चक्र करत असतं. अँड वी आर नॉट अवेअर ऑफ इट. तसं आपलं संपूर्ण जीवन हेच मुळात नाटक आहे. आणि ह्या नाटकामधनं घडणारे प्रसंग, त्याला किंमत तेवढीच आहे. नीट विचार करून बघा. तुमच्या कोणाशी तरी भांडण झालेलं आज फक्त आठवून बघा. हा तेव्हा केवढे तावातावाने आपण भांडलो ना. शाळेतल्या मैत्रिणी जेव्हा तुम्ही होतात तेव्हा, आता मोठ्या झाल्यात, तुम्ही शाळेतल्या मैत्रिणी होतात तेव्हा एका खोड रबरासाठी, एका पेन्सिलीसाठी किती भांडल्या होतात, गट्टीफू केली होती. 6-6 महिने मी तुझ्याशी आता बोलणार नाही. हे सगळं पाहिल्यानंतर आता तुम्हाला हसायला येतं. पुन्हा जेव्हा भेटता तेव्हा तेव्हाशी आपण कसे भांडलो ना. 6 महिने आपण वाया घालवले. आपण एकमेकींबरोबर डबा शेअर करत होतो, तो 6 महिने वाया घालवले आयुष्यातले. आज त्याची किंमत कळते. ती जी गझल आहे, मुझे लौटा दे बचपन का सावन, तशी आमची अवस्था आहे. पण निदान कोणीतरी जागं तरी होत आहे. पण आज कोणी जागच होत नाहीये. तुम्हाला 6 महिन्यापूर्वी किंवा 6 महिने लहान असताना पेन्सिलीसाठी आपण एकमेकींवर रागावलो, एकमेकींचा डबा शेअर केला नाही, याची कोणाला तरी मैत्रिणी पुन्हा भेटल्या तर जाणीव तरी होते हो. पण जाणीव झाल्यामुळे ते घालवलेले 6 महिन्याचे आनंद परत मिळेल का? या जन्मात नाही मिळणार. मग असंच आपलं आयुष्य आपण जगतोय. कुठल्या तरी छोट्या मोठ्या गोष्टी या सपनातल्या आहेत, मायेतल्या आहेत, त्याच्या पोटी राग, लोभ, मद, मोह, मत्सर आपण हेवे दावे करून आपल्या आयुष्यातला अमूल्य काळ हा वाया घालवतोय. लुकिंग बॅक तुम्हाला असं वाटेल की वॉज इट रिअली वर्थ. तुमची जाणीव जेव्हा बिंदू स्वरूप होते, एवढी सूक्ष्म होते, त्या क्षणी क्वांटम फिजिक्समधल्या सब ॲटॉमिक पार्टिकल्सला आनंद हा आनंदाला आकर्षण करतो. सामान्य मॅग्नेट हे सुख आणि दुःख चिकटतात. म्हणून नवरा बायको चिकटलेले आहेत. नवरा सांगतो की मला पंखा पाहिजे, बायको म्हणते मला अजिबात पंखा नको, पण तरी एकत्र राहतायत. हे झालं मायेतलं गणित 4D मधलं. 5th D मध्ये जिथं आनंद आहे तिथं क्वांटम फिजिक्स काम करायला लागतं, की जिथं सजातीय ध्रुव एकमेकांना आकर्षण करतात. तुम्ही निगेटिव्ह असाल तर भरपूर निगेटिव्ह आजूबाजूला गोळा होणार आहे. तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर भरपूर पॉझिटिव्हिटी तुम्हाला अट्रॅक्ट करणार आहे. त्यामुळे आजपासून किमान ह्या सेशननंतर मी अशी आशा करतो की ही 500 माणसं जी आहेत ही फक्त आनंद एमिट करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आकर्षिला जाणारा फक्त आनंद आहे. कल्याणमस्तु.